अध्याय 2. कपिल म्हणाले, माते, इतका वेळ मी तुला भक्तियोग सांगितला. आता तुला तत्वांची निरनिराळी लक्षणे सांगतो. त्या लक्षणांचे ज्ञान झाले असता पुरुष मायेच्या गुणांपासून मुक्त होतो. अहंकार रूप हृदयग्रंथीचा छेद करणारे जे आत्मदर्शन रूप ज्ञान तेच मोक्षप्राप्तीस कारण आहे. पण ते ज्ञान तत्वांच्या लक्षणांच्या ज्ञानानेच प्राप्त होते. म्हणून ती लक्षणे मी तुला आता क्रमाने सांगतो. हे विश्व ज्याच्या योगाने व्याप्त आहे तो आत्माच पुरुष होय. तो स्वयंप्रकाश अंतर्ज्ञानरूपी प्रकृतीहून पर निर्गुण आणि अनादी असा आहे. त्याच व्यापक पुरुषाने विष्णूची त्रिगुणात्मक शक्ती जी प्रकृती ती लीलेने जवळ आली असता तिचा सहज अंगीकार केला. ही प्रकृती सत्व रज व तम या 3 गुणांच्या योगाने आपल्यासारख्या त्रिगुणात्मक अशा अनेक प्रकारच्या प्रजा उत्पन्न करते. हिच्या अंगी ज्ञानाचे आच्छादन करण्याचे सामर्थ्य आहे. त्या योगाने पुरुषाचे ज्ञान आच्छादित होऊन तो मोहित होतो आणि सत्व रज व तम या प्रकृतीच्या गुणाकडून घडून येणाऱ्या कार्यांचा करता मीच आहे असे तो अज्ञानाने मानतो. हे स्वतःचे अज्ञानच त्याच्या जन्म मरणास कारण आहे. वस्तुतः तो अकर्ता सर्व साक्षी नित्य सुख स्वरूपी असून या अज्ञानामुळेच कर्मबद्ध होऊन परतंत्र होतो. पुरुषाला शरीर इंद्रिये आणि देवता यांचे धर्म प्राप्त होण्यास कारण प्रकृती होय आणि सुखाच्या किंवा दुःखाच्या भोक्तृत्वाचे कारण प्रकृतीहून निराळा असणारा पुरुष होय. देवहूती म्हणाली, स्थूल आणि सूक्ष्म कार्ये ही ज्यांची स्वरूपे आहेत त्या या जगास कारणीभूत अशी प्रकृती आणि पुरुषरूपी दोन्ही तत्वांचे लक्षण मला सांग. कपिल म्हणाले, प्रधान आणि प्रकृती ही एकाच तत्वांची नावे आहेत. त्या तत्वात कोणतेही विशेष धर्म नाहीत, पण ते तत्व विशेष धर्मांचा आधार होय. ते नित्य सत्स्वरूपी व असत्स्वरूपी आहे. पंचमहाभूते, पंचसूक्ष्मभूते, अंतकरण चतुष्टय आणि 10 इंद्रिये या 24 तत्वांच्या समुदायाला प्रधान कार्यरूपी ब्रह्म असे म्हणतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही 5 महाभूते होत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही सूक्ष्मभूते होत. कर्ण, त्वचा, दृष्टी, जिव्हा, नासिका आणि वाणी, हात, पाय, शिश्न आणि गुद ही 10 इंद्रिये आहेत. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे अंतकरण चतुष्टय होय. संकल्प, निश्चय, अभिमान आणि चिंता या त्यांच्या निरनिराळ्या वृत्ती आहेत. याशिवाय काल हे एक 25वे तत्व आहे असे कोणी मानतात. तो काल प्रकृतीचा अवस्था विशेष आहे. कित्येक ईश्वराच्या पराक्रमालाही काल असे म्हणतात. ज्यापासून प्रकृतीरूप उपाधीचा स्वीकार करणाऱ्या व देहावर मी असा अभिमान ठेवून मूढ होऊन राहणाऱ्या कर्त्या जीवाला भय प्राप्त होते तो संहार करणारा काल होय. आणि ज्यापासून नामरूपादी विभागरहित अशी त्रिगुणात्मक समतारूपी जी प्रकृती तिच्या चलनवलनाधिक ज्या चेष्टा होतात तो सृष्टी करणारा काल होय. याप्रमाणे तो भगवान आपल्या मायेच्या योगाने सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी रूपाने आत व काल रूपाने बाहेर व्यापून राहिला आहे. जीवाला पूर्वकर्माचे फळ मिळण्याची वेळ आली तेव्हा प्रकृतीच्या गुणांमध्ये एक क्षोभ उत्पन्न झाला. त्या काली सर्व नियंत्या पुरुषाने त्या ईश्वराने स्वतःचे प्रकट होण्याचे स्थान जी प्रकृती तिच्या ठिकाणी आपली चैतन्य शक्ती स्थापन केली तेव्हा तिच्यापासून महत्त्व निर्माण झाले. हे महत्त्व जगाचा पहिला अंकुर होय. यापासून जग उत्पन्न झाले. हे जसेचे तसेच राहते. या तत्वामध्ये अहंकारादी विश्व सूक्ष्म रूपाने भरलेले होते. ते विश्व प्रकट करण्याची वेळ आली तेव्हा महत्त्वाने आपल्या तेजाच्या योगाने प्रलयकालच्या तीव्र अंधकाराला गिळून टाकले. सर्व वेदांमध्ये प्रसिद्ध असलेले निर्मल राग द्वेषादी रहित असे जे भगवत प्राप्तीचे स्थान व ज्याला वासुदेव नामक चित्त असे म्हणतात तेच महत्त्व होय. वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी चित्त स्वच्छ, निर्विकार व शांत असे असते आणि वृत्ती उत्पन्न झाल्यानंतर कामक्रोधाधिकांनी ते विकारयुक्त होते. भगवंताच्या चित्शक्तीपासून उत्पन्न झालेले महत्त्व कालगतीने विकार पाहू लागते तेव्हा त्यापासून ज्यामध्ये सर्व कर्मे करण्याची शक्ती आहे असा सात्विक, राजस व तामस या 3 प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला. यामध्ये सात्विकापासून मन, राजसापासून इंद्रिये आणि तामसापासून पंचमहाभूते उत्पन्न झाली. या अहंकारालाच प्रत्यक्ष सहस्रमुखी अनंत भूते, इंद्रिये आणि मन या स्वरूपाची देवता आणि संकर्षण नामक पुरुष म्हणतात. देवता रूपाने कर्तृत्व, इंद्रिय रूपाने कारणत्व व भूतांच्या रूपाने कार्यत्व ही किंवा सात्विक, राजस आणि तामस
या त्रिगुणाप्रमाणे शांत, भयंकर आणि अतिमूढ त्या अहंकाराची लक्षणे होत. सात्विक अहंकारात विकार उत्पन्न होऊन त्यापासून संकल्प विकल्पात्मक मन उत्पन्न झाले. या मनालाच अनिरुद्ध नामे करून सर्व इंद्रियांचा अधिपती म्हणतात. याचा वर्ण शरद ऋतूतील निळ्या कमळासारखा आहे. योगी स्वस्थपणे याची आराधना करून यास वश करून घेतात. हे महापतिव्रते, राजस अहंकार विकार पावला तेव्हा त्यापासून बुद्धितत्व उत्पन्न झाले. वृत्तीच्या भेदाने या तत्वाची निरनिराळी लक्षणे झाली आहेत. ती पदार्थांचे स्वरूप समजण्याचे विशिष्ट ज्ञान मिळवून देण्याचा विषय, इंद्रियावर अनुग्रह करणे, संशय, विपरीत ज्ञान, निश्चय, स्मरण आणि निद्रा ही होत. 5 ज्ञानेंद्रिये ही राजस अहंकारापासून उत्पन्न झाली. कारण कर्म ही शक्ती प्राणाची आहे आणि तो प्राण राजस अहंकाराचे कार्य आहे. म्हणून कर्म करणारी इंद्रिये हे राजस अहंकाराचेच कार्य आहे. तशीच ज्ञान ही शक्ती बुद्धीची आहे आणि ती बुद्धी राजस अहंकाराचे कार्य असल्यामुळे ज्ञानेंद्रिय सुद्धा राजस अहंकाराचेच कार्य होय. भगवंताच्या चित्शक्तीने प्रेरित झालेला तामस अहंकार विकार पाहू लागला असता त्यापासून शब्द हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले. त्या शब्दापासून आकाश हे महाभूत झाले. शब्द विषयाचे ग्रहण करणारे श्रोत्रेंद्रिय होय. अर्थाचा आधार असणे, पाहणाऱ्याला बोधक चिन्ह होणे व आकाशाच्या सूक्ष्म रूपाने असणे हे शब्दाचे लक्षण असे विद्वानांचे मत आहे. तसेच प्राणीमात्रास जागा देणे, आत व बाहेर व्यवहार करण्यास स्थान असणे व स्नायू इत्यादी छिद्ररूपाने प्राण, इंद्रिय आणि मन यास आधार असणे ही आकाशाची कार्यरूप लक्षणे होत. पुढे कालगतीने ते शब्द गुणयुक्त आकाश विकार पाहू लागले असता त्यापासून स्पर्श हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले. त्या स्पर्शापासून वायू हे महाभूत उत्पन्न झाले. स्पर्श विषयाचे ग्रहण करणारे तोगेंद्रिय होय. मृदुत्व, काठिण्य, शीत, उष्णता आणि वायूच्या सूक्ष्म रूपाने असणे ही स्पर्शाची लक्षणे होत. वृक्षाच्या फांद्या वगैरे हलवणे, गवत वगैरे एकत्र जमवणे, सर्वत्र गती असणे, गंध ज्ञान प्राप्त करून देणे, शीतोष्णाचा त्वचेशी संयोग करणे व इंद्रियास त्यांचे कार्य करण्याची शक्ती देणे ही वायूची कार्यरूप लक्षणे आहेत. कालगतीने प्रेरणा दिल्यामुळे त्या वायूत विकार उत्पन्न होऊन त्यापासून रूप हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले. रूपापासून तेज हे महाभूत उत्पन्न झाले. रूपाचे ग्रहण करणारे नेत्रेंद्रिय होय. माते, पदार्थ मात्राला आकार प्राप्त करून देणे, पदार्थांच्या आकाराने प्रतीतीस येणे, पदार्थांच्या रचनेप्रमाणे रचना असणे आणि तेजाचा विशेष गुण होऊन राहणे ही रूपाची लक्षणे होत. प्रकाश करणे, पचन करणे, थंडी नाहीशी करणे, क्षुधा व तृषा उत्पन्न करून त्यांच्या निवृत्तीकरता खाणे व पिणे आणि पदार्थास वाळवणे ही तेजाची कार्यलक्षणे होत. पुढे रूपगुणात्मक तेजात विकार उत्पन्न होऊन त्यापासून रस हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले व त्यापासून उदक हे महाभूत झाले. रसाचे ग्रहण करणारे इंद्रिय जिव्हा होय. रसाचे मूळ स्वरूप मधुर असून संसर्गिक द्रव्यांच्या योगाने खारट, तिखट, कडवट, आंबट इत्यादी अनेक प्रकारचे भेद पावते. भिजवणे, मृतिकादिकांचे पिंड करणे, तृप्ती देणे, जीवन देणे, तृषा भागवणे, पदार्थाला मृदुता आणणे, ताप दूर करणे, कुपादिकामधून बाहेर काढले तरी पुन्हा उत्पन्न होणे ही उदकाची कार्यभूत लक्षणे होत. नंतर त्या रसगुणात्मक उदकामध्ये विकार उत्पन्न होऊन त्यापासून गंध हे सूक्ष्मभूत उत्पन्न झाले आणि त्यापासून पृथ्वी हे महाभूत उत्पन्न झाले. गंधाचे ग्रहण करणारे घ्राणेंद्रिय होय. तो गंध वस्तुता एकच असून संसर्गिक द्रव्यांच्या मिश्रणाने मिश्रगंध, सुगंध, दुर्गंध इत्यादी भेद पावतो. प्रतिमादी रूपाने ब्रह्मवस्तूला साकारता आणणे, दुसऱ्या आश्रयाची अपेक्षा न धरता असणे, जलाधिकांचे धारण करणे, आकाशाधिकांचा निरनिराळेपणा दाखवणे आणि सर्व प्राण्यांचे व त्यांच्या पुरुषत्वाधिक धर्मांचे विशेष परिणामांनी प्राकट्य करणे ही पृथ्वीची कार्यलक्षणे होत. आकाशाचा गुणविशेष जो शब्द तो ज्याला समजतो ते कर्णेंद्रिय, वायूचा गुणविशेष ज्याला समजतो ते त्वचा इंद्रिय, तेजाचे विशेष लक्षण जे रूप ते ज्याला समजते ते डोळेंद्रिय, उदकाचा गुण जो रस तो समजणारे ते रसनेंद्रिय आणि भूमीचा गुणविशेष जो गंध तो समजणारे इंद्रिय ते घ्राणेंद्रिय होय. कार्यकारणाचा संबंध असल्यामुळे वायू या कार्यामध्ये स्पर्श या कार्याचा गुण असून सुद्धा कारणाचा म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण आढळतो. याप्रमाणेच
कारणाचे गुण कार्यात येता येता शेवटचे तत्व जे पृथ्वी, तिच्या ठिकाणी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही गुण आढळून येतात. महत्त्व, अहंकार आणि पंचमहाभूते ही 7 तत्वे उत्पन्न झाली खरी, पण त्यांचा संयोग न होता ती निरनिराळी राहिली तर सृष्टी उत्पन्न होणार नाही. म्हणून काल, कर्म आणि सत्वादी गुण यासह सृष्टीस कारण जो परमेश्वर त्याने त्यामध्ये प्रवेश केला. नंतर परमेश्वराने क्षुब्ध केल्यामुळे ती तत्वे आपसात मिसळून त्यापासून एक जड अंडे उत्पन्न झाले. त्यापासून विराट पुरुषाची उत्पत्ती झाली. या अंड्याला विशेष अशी संज्ञा आहे. यामध्ये हा सर्व लोक विस्तार भरलेला आहे. याच्या भोवती पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश, अहंकार आणि महत्त्व यांची एकाहून दुसरे दशपट मोठी अशी आवरणे आहेत व त्या सर्वांच्या बाहेर प्रकृतीचे वेष्टन आहे. हे षड्गुणैश्वर्य संपन्न हरीचे स्वरूप होय. ते जे ब्रह्मरूप अंडे उदकामध्ये होते त्यामध्ये त्या सर्व शक्तिमान भगवंताने अनेक प्रकारची रचना केली. प्रथम त्याला मुख उत्पन्न झाले. त्या ठिकाणी वाणी हे इंद्रिय व त्या इंद्रियाची देवता अग्नी ही उत्पन्न झाली. तेथे ग्रहणेंद्रियासह प्राण जाऊन राहिला आणि त्या इंद्रियांची देवता जो वायू त्याने त्या ठिकाणी प्रवेश केला. मग डोळे निर्माण झाले. त्यात चक्षुरिंद्रियासहित सूर्याने प्रवेश केला. हे झाल्यानंतर त्यास त्वचा निर्माण झाली. नंतर त्या त्वचेवर दाढी, मिशा वगैरे उत्पन्न होऊन त्याची देवता ज्या औषधी त्याने त्या ठिकाणी प्रवेश केला. नंतर त्याला शिश्न उत्पन्न झाले. त्या जागी रेतरूप शक्तीसह उदक येऊन राहिले. तसेच पुरुषाला गुदद्वार उत्पन्न झाले. त्यात मृत्यू हा अपान नावाच्या इंद्रिय शक्तीसह शिरला. नंतर त्यास हात उत्पन्न झाले. त्यात क्रियारूप शक्तीसह इंद्राने प्रवेश केला. मग त्यास पाय उत्पन्न झाले. त्यात गतिरूप शक्तीसह लोकांचा स्वामी जो विष्णू तो प्रविष्ट झाला. नंतर त्यास नाड्या उत्पन्न झाल्या. त्या ठिकाणी नद्यांनी रक्तरूप इंद्रियासह प्रवेश केला. मग त्यास उदर उत्पन्न झाली. तेथे शुधा व तृषा या इंद्रिय शक्तीसह समुद्राने प्रवेश केला. नंतर त्यास हृदय उत्पन्न होऊन त्यापासून मन झाले. त्याची देवता चंद्र हा त्या मनापासूनच झाला. हृदयाच्या ठिकाणीच बुद्धीची उत्पत्ती होऊन त्या बुद्धीपासूनच तिची देवता ब्रह्मदेव उत्पन्न झाला. त्यामध्ये अहंकार उत्पन्न झाला. त्यात आपल्या कर्मरूप शक्तीसह अहंकारवरती जो रुद्र तो जाऊन राहिला. त्या हृदयापासूनच चित्ताची उत्पत्ती होऊन त्यापासून क्षत्रज्ञ ही त्याची देवता उत्पन्न झाली. या सर्वांमध्ये क्षत्रज्ञ ही देवता श्रेष्ठ होईल. कारण या सर्व देवता विराट पुरुषाला उठविण्याचा प्रयत्न करीत असताही त्यापासून काही उपयोग झाला नाही. म्हणून त्या सर्वांनी आपापल्या स्थानी फिरून प्रवेश केला. श्रोत्रेंद्रियासह वर्तमान कर्णाच्या ठिकाणी दिशा जाऊन राहिल्या. सर्व औषधी, केश, रोम इत्यादिकांसह या मातीस प्राप्त होतो. अशा प्रकारे तो या जन्म मरणरूप संसारात येतो. या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला.